जे काही अर्धवट अवस्थेत कामं ठेवलेली आहेत त्या अर्धवट अवस्थेत कामामुळे गेले अनेक महिने काही जनावरं देखील दगावलेली आहेत। भविष्यात प्रचंड मनुष्य हानी देखील त्या ठिकाणी होऊ शकते। भविष्यातील हा धोका टाळण्यासाठी आज मेरा ग्रामस्थ या ठिकाणी एकवटलेले आहेत। या ठिकाणी धडक मोर्चा महावितरण कंपनीवर काढण्यात आलेला आहे। या मोर्चातून आपण महावितरण अधिकाऱ्यांना जागा करत आहोत की जी काही मेरा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये आपण अर्धवट अवस्थेत कामं केलेली आहेत ती लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावी। माननीय पालकमंत्री महोदय यांनी आपल्या सूचना घोषित केल्या होत्या त्या सूचनेच्या विषयी आपण हे व्यक्त केलेलं आहे। लोकांचा म्हणावे लागेल मित्रांनो, आज नाईलाज असतो आपण त्या ठिकाणी हा धडक मोर्चा या ठिकाणी काढावा लागत आहे। महावितरण कंपनी अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी आपल्या मागण्या 2-3 वर्षापूर्वी मिरा गावात डीपी अंडरग्राउंड जी लाईन बसवली त्या डीपीला गुरं मेली, गायी मेल्या, म्हशी मेल्या, परंतु तिथे बोलून सुद्धा हे अधिकारी येत नाहीत। रात्रीचे साधारणपणे एक साधारण लाईनमन पाठवतात आणि त्याच्यावर जबाबदारी टाकतात। आपण रात्रीचे आम्ही जमतो तिथे त्यांना बोलवलं तर हे यायला मागत नाहीत। आता इथे त्यांच्या दारात आम्ही मोर्चा घेऊन आलो, ते खुर्चीतनं उठून दारात त्यांच्या ऑफिसमध्ये यायला पण घाबरतायत। मग जर ते असे घाबरत असतील ना तर ते मिऱ्यावर पण जात नाहीत आणि इथे पण यायला मागत नाहीत। मग मिऱ्या गाव वाईट आहे असं म्हणू नका, त्यांना त्याची जात दाखवू नका, त्यांना त्यांच्या कर्तृत्वावर उतरायला लावू नका आणि उतरलं तर मग आम्हाला जबाबदार धरू नका, हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय। नाव वगैरे सांगू का? हा मोर्चा आमच्या हक्कासाठी आहे। लाईट वितरण विरोधात धडक मोर्चा आहे। सगळे ग्रामस्थ आलेले आहेत। आजपर्यंत बऱ्याच वेळेला ग्रामपंचायती थ्रू त्यांना कळवण्यात आलेलं आहे। गावामध्ये डीपीचा प्रॉब्लेम झाला आहे, गुरं मेलेली आहेत, बऱ्याच जणांना शॉक सर्किटचा पण प्रॉब्लेम झालेला आहे। कालचीच गोष्ट आहे, आनंदनगर कॉलनीमध्ये अचानकपणे लोड वाढला, व्होल्टेज वाढल्यामुळे एवढा प्रॉब्लेम झाला की प्रत्येकाच्या घरात टीव्ही, फ्रीज, फॅन, पुन्हा ट्यूबलाइट असं पूर्ण पटापट हे झालं, बंद झाले म्हणजे लोकांचं नुकसान झालं आणि ते नुकसान भरपाई कोण देणार असं आम्ही जेव्हा देशमुख साहेबांना विचारलं तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की आमचा काही संबंधच नाही। मग संबंध कोणाचा आहे? मग संबंध जर तुमचा नाही तर मग बिल कोणाकडचा घेताय? करता घेताय का बिल? म्हणजे उद्या लोक मरू देत आणि तुमचे खिसे भरू दे, ही वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे। कोण बोलताय? जेंट्स मध्ये कोण? जेंट्स 2023 पासून हा विषय सुरू झालेला आहे। लीना पॉवरटेकने ते काम सुरू केलं होतं, ते पूर्ण चुकीच्या पद्धतीने केलं जात होतं। ग्रामपंचायत वारंवार त्यांना सांगत होतं हे काम तुम्ही चुकीचं करताय। त्यानंतर 23 पासून जे आमचे पत्रव्यवहार त्यांना सुरू झाले तर प्रत्येक वेळी ते जेव्हा आले तेव्हा वेगवेगळे साहेब आले लीना पॉवरटेकचे। त्यानंतर MSCBचे पण जे साहेब आले ते पण वेगवेगळे आले। म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की जेव्हा आम्हाला अतिरेक झाला, वर्ष झाला, तर 15 ऑगस्ट 2024ला आम्ही उपोषण केलेलं। उपोषणमध्ये आम्ही पालकमंत्री साहेबांना भेटलो, त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना बोलवून घेतलं। त्यामध्ये अजून विषय होते, मिऱ्या बंधाऱ्याचा होता, नलपाणी योजनेचा होता, मिऱ्या रोडचा होता, कंपनीबाबत होता। हे सगळे विषय असताना सगळ्यांना बोलवून त्यांनी सांगितलं होतं, पण त्यांनाही कर्मचारी प्रशासनाने अधिकाऱ्यांनी न जुमानता आपला तो कारभार चालूच ठेवला। ते होऊन सुद्धा आज उपोषण करून 2 वर्ष झाली आहेत। त्यानंतर आम्ही 1 नोव्हेंबरमध्ये 2025ला जनता दरबारमध्ये मांडलं। त्यानंतर परत 6 महिन्यांनी म्हणजे 14 एप्रिल 2026 मध्ये म्हणजे आता 3 महिन्यापूर्वी पुन्हा आम्ही जनता दरबारमध्ये गेलो होतो। पुन्हा तो विषय जमला नाही, पुन्हा तसंच ते झालं आणि सगळ्यांना फसवणुकीची दाखवत जात आहेत सगळं। तर माझं सगळ्यांना निवेदन आहे की सगळ्या गाव आपला एकत्र आला तर सगळ्यांनी जो आता गेलाय ते अधिकाऱ्यांनी समक्ष इकडे येऊन आपलं म्हणणं मांडलं पाहिजे। गाव तुमच्या जीवावर जेवत नाहीये, गाव आपल्या जीवावरती आहे। आणि मुख्यत्व गोष्ट अशी मला प्रसार माध्यमांना पण सांगायची आहे, तुम्ही आलात म्हणून आम्ही आभारी पण आहे प्रसार माध्यमांचे, पण जेव्हा मिऱ्याची वेळ येते ना, जेव्हा एखादा कोण बाईट देतो किंवा एखादी कोण वस्तुस्थिती दाखवली जाते ती दिली का जात नाही मिऱ्या गावाची? पेपरमध्ये असो, प्रसार माध्यमामध्ये, आता सोशल मीडियामध्ये असो, अशी दिली जात नाही।
आज आम्हाला पोलीस स्टेशनमधून चांगली व्यवस्था केली गेली, आम्हाला परमिशन पण दिली गेली. आम्ही पण त्या गावामार्फत त्यांचे आभार मानतो. आणि प्रशासकीय जेवढी कार्यालय आहेत, अधिकारी आहेत, त्या लोकांना एकच सांगू इच्छितो मीरा गावाबरोबर, तुम्ही म्हणता मीरा गाव चांगला नाही, तुमचा गैरसमज आहे, तुम्ही तसे वागताय म्हणून आम्हाला तसं करावं लागतंय. तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, हा थोडक्यात विषय आहे, मीरा गावाला कमी समजू नका, नाहीतर साफ करून टाकू. धन्यवाद. तुम्हाला माहिती आहे ना, हा विषय सांगा ना. तुमच्या सेक्शन ऑफिसरने सांगितलेला की बाबा आमचा संबंध नाही म्हणून. आम्ही तुमच्याकडनं हँडओव्हर करून घेतलं नाही ना. 23ला काय झालं? 2023 मी पण नव्हतो इथं. आता विषय आहे 2023ला नव्हतात. कधी आलात? 25ला आलात. 1 वर्ष येऊन काय केलं? 1 वर्ष येऊन फीडबॅक का नाही घेतला या गोष्टींचा सगळ्या, की हँड ओव्हर झाली की नाही ते? कोणाला कुठच्या गोष्टी सांगताय? तुम्हाला समजत नाही? फक्त खुर्च्या उभं नुसते पैसे आमच्या जनतेचे पगार घेताय. लाज नाही वाटत तुम्हाला या गोष्टीची? तुम्ही जर लाईट झालं ना, 1 वर्ष होऊन गेलं. या चुकीचा हे महावितरण अधिकाऱ्यांचं करायचं काय? हे महावितरण अधिकाऱ्यांचं करायचं काय?